माझा लहान भाऊ विकास ओलेकर याच्या मुलाचं आज निधन झालेलं आहे आणि त्याला असं वाटत होतं की माझाही मुलगा जसे बाकीचे शिकलेले तसे शिकावा. यामुळं आत्तापर्यंत गावी शिकलेल्या मुलाला त्यानं नवोदयची प्रवेश परीक्षा दिली, त्यानंतर सातारा सैनिक स्कूलची परीक्षा दिली. सैनिक स्कूलमध्ये त्याला लांब प्रवेश मिळत होता, त्यामुळं तिथं त्यानं घातलं नाही आणि नवोदयतला त्याचा थोडक्या मार्कात त्याचा प्रवेश हुकला. त्यानंतर त्यानं सांगलीतली एक चांगली शाळा म्हणून आप्पासाहेब बिरनाळे स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याला 31 मेला शाळेत सोडण्यात आलेलं होतं आणि जो फक्त 5-6 दिवस झाले त्याला शाळेत सोडताना सांगितलेलं होतं की त्याला पोहता येत नाही म्हणून. आणि आज त्याला त्या जलतरण तलावामध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर कुठलंही लक्ष ठेवलं गेलं नाही. त्याला तसं सोडून देण्यात आलं आणि तो पोहताना बुडून त्याचा दुर्दैवांत झाला. हा शाळेनं सदोष मनुष्यवध आहे आणि सदोष मनुष्यवधच नाही तर हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, संस्थात्मक हत्या माझ्या पुतण्याची केलेली आहे आणि यामुळं माझ्या भावाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याचा तो एकुलता एक मुलगा होता, एकुलता एक आधार होता आणि त्याचं वय केवळ 12 वर्षाचं होतं. त्याचे आजोबा त्या धक्क्यातून आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. त्याच्या आईला हा धक्का सहन झालेला नाही आणि तिची शुगर आणि BP प्रचंड वाढली आणि तिलासुद्धा एक सौम्य आता झटका अटॅक आल्यागत झालं असं डॉक्टरने आता मला सिव्हिल हॉस्पिटलच्या सांगितलं. आणि एका कुटुंबाला अक्षरशः मातीमोल करण्याचं काम हे आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलनं केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आमची खूप मागणी आहे. आणि हॉस्टेलचे सगळीच मुलं त्या ठिकाणी जे एकत्रित स्विमिंगचं पिरियड असल्यामुळं ती या ठिकाणी आलेली आणि आल्यानंतर स्विमिंग करत असताना त्या ठिकाणी त्यांचा मुलांचा स्विमिंगमध्ये खेळ, थोडी दंगामस्ती अशा प्रकारे सुद्धा चालू झालं. मग त्याच्यामध्ये नंतर ज्या वेळेला मुलं वर आल्यानंतर शोधाशोध घेत असताना त्याला लक्षात तो मुलगा इथं नसल्याचं लक्षात आलं. मग आपल्या स्विमिंग टँकच्या टीचरांनी आणि स्टाफने खाली उतरून त्या मुलाला लगेच बाहेर वरती काढलं. त्याच्या मुलाला पोहता येत होतं. विचारलं पहिल्यांदा यांनी स्विमिंग टँकमध्ये कुठलाही प्रवेश करण्यापूर्वी मुलाला पोहता येतं का आपण विचारून मगच स्विमिंग टँककडं सोडतो आपण. त्याच्याशी बरोबरच आपल्याकडं फ्लोटर्स आहेत, ज्या मुलांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी फ्लोटर बांधूनच मग आपण सोडतो त्या ठिकाणी. पुन्हा ह्या साईडला एका बाजूला जवळजवळ 2.5-3 फुटाचं अंतर आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 फुटाचं आहे. ज्या मुलांना पोहता येत नाही किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हा छोटा टांगे एका साईडला आपण त्या मुलांना पाठवतो. संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी बिरनाळी स्कूल या ठिकाणी निवासी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेणारा मुलगा नामी आदित्य विकास ओलेकर, वय वर्ष 12, 6वीत शिकत होता. तो स्विमिंगला गेला असता त्या ठिकाणी बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सदरबाबत नातेवाईकांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्याबाबतची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.